आज आपण अगदी नाश्त्यासाठी झटपट 15 मिनिटामध्ये बनवून तयार होणारी ही रेसिपी तयार केलेली आहे। हा डाळवडा जर तुम्ही पाहशाल तर 15 मिनिटामध्ये कसा तयार होईल, तर हा डाळवडा तयार करण्यासाठीची जी सर्व पूर्वतयारी आहे ती तुम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवू शकता। आदल्या दिवशी याचं जे बॅटर आहे ते सर्व तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त हे वडे तळून काढायचे आहे। त्याचबरोबर हा वडा जर तुम्हाला डीप फ्राय करायचा असेल तर डीप फ्राय करू शकता। त्याचबरोबर कमी तेलकट खाणं पसंत करत असाल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता। त्याचबरोबर आप्पे पात्रामध्ये देखील हा तुम्ही वडा तयार करू शकता। त्याचबरोबर हा वडा तयार करण्यासाठी आपण यामध्ये जी वाटण करून घातलेलं आहे त्या वाटणामध्ये मिरे, त्याचबरोबर बडीशोप असे वेगवेगळे घरगुती साहित्य घालून आपण खूप सारे इन्ग्रेडियंट्स घालून हा अगदी चविष्ट असा वडा अस्सल चवीचा तयार केलेला आहे। त्याचबरोबर यासाठीची जी चटणी केलेली आहे ती आंबट गोड अशी चटणी केलेली आहे। त्यामुळे हा वडा आणि ही आंबट गोड चटणी हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट असं आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चमचमीत डाळवडा आणि आंबट गोड चटणी तयार करणार आहोत। यासाठी मी 1 वाटी हरभरा डाळ ही पाण्यामध्ये 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवली होती। कोमट पाण्यामध्ये ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभरासाठी देखील भिजत घालू शकता किंवा कोमट पाण्यामध्ये 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवू शकता। त्यासाठी आपण 2 चमचे डाळ ही सेपरेट काढून ठेवलेली आहे आणि राहिलेली सर्व डाळ आपल्याला पाण्याचा वापर न करता अगदी छान अशी वाटून घ्यायची। हलकीशी ठोसर ठेवायची, जास्तही ठोसर नाही, कारण आपल्याला वडे तयार करताना त्याचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं तयार व्हावं यासाठी जास्तही बारीक नको आणि जास्त ठोसर नाही, अशी मध्यम अशी वाटून घ्यायची आहे। त्याचबरोबर ही डाळ वाटताना तुम्हाला पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही। हे पहा, अशा पद्धतीने आपण ही सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी मिक्सर चालू बंद करत वाटून घेतलेली आहे। आता जी 2 चमचे डाळ आपण बाजूला काढली होती ती डाळ आपण तशीच यामध्ये टाकणार आहोत। हे पहा, साधारणतः एवढ्यामध्ये 6 वडे आपले बनवून तयार होणार आहे। हे सिक्रेट वाटण करण्यासाठी आपण 8 ते 9 मिरे, लसूण, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक घेतलेला आहे, धने घेतलेले आहे, त्यानंतर बडीशोप घेतलेली आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आणि याचं छान असं आपल्याला हे मिक्सर चालू बंद करत वाटण तयार करून घ्यायचं आहे। हे वाटण जेवढं तुम्ही परफेक्ट तयार कराल तेवढा वडा तुमचा चवीला अतिशय छान असा होणार आहे। त्यामुळे साधारणतः 6 ते 7 वडे तयार करण्यासाठी एवढं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर सर्व वाटणासाठीचं हे प्रमाण जास्त घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ, त्याचबरोबर खूप सारा कढीपत्ता आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, तो टाकायचा आहे। त्यानंतर 1 मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे। सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी तांदळाच्या पिठामुळे छान अशी बाइंडिंग देखील येते। त्याचबरोबर कुरकुरीत असे आपले हे वडे तयार होण्यासाठी तांदळाचं पीठ आपण यामध्ये ॲड केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला छान असं मिक्स केल्यानंतर अगदी व्यवस्थित असा अगोदर जो गोळा घेतलेला आहे तो छान असा दाबून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला छान असा त्याला शेप देऊन घ्यायचा आहे। हे वडे करताना थोडेसे दाबूनच तुम्हाला करून घ्यायचे आहे। हे पहा, कारण आपलं जे पीठ आहे ते थोडंसं ठोसर आहे, डाळ जी दळून घेतलेली आहे ती थोडीशी ठोसर आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित असा हा वडा तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने एवढ्या पिठामध्ये आपले 6 ते 7 वडे बनवून तयार होतात। तोपर्यंत कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, मध्यम गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे सर्व वडे करून घेत आहोत। आता तुम्हाला जर हे बॅटर रात्री आदल्या दिवशीच तयार करून ठेवायचं असेल तर तुम्हाला यामध्ये कांदा मिक्स करायचा नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला हे वडे तळायचे आहे त्यावेळेस यामध्ये कांदा मिक्स करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही जर हे वडे शॅलो फ्राय करायचे असेल तर शॅलो फ्राय देखील करू शकता। आता मी या ठिकाणी डीप फ्राय करत आहे, त्यामुळे कडकडीत तेल गरम केल्यानंतर यामध्ये वडे सोडलेले आहे। त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मीडियम केलेला आहे आणि सुरुवातीला 3 ते 4 मिनटं आपल्याला यावर तेल लोटत राहायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला हे वडे हलवायचे नाही। एका बाजूने जेव्हा वडे थोडेसे लाल होतात त्यावेळेस आपल्याला हे वडे ची बाजू जी आहे ती दुसऱ्या बाजूला करून द्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने
कारण सुरुवातीलाच जर तुम्ही हे वडे काढण्याचा प्रयत्न किंवा उलटवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा भुगा देखील होऊ शकतो. त्यामुळे वडे 2 ते 3 मिनटं तुम्हाला हलवायची नाही आणि मध्यम गॅसवर 7 ते 8 मिनटं छान असे कुरकुरीत हे वडे तळून घ्यायचे आहे. कारण हाय फ्लेमवर जर तळले तर बाहेरून तळले जातात, परंतु ते वडे आतून कच्चेच राहतात. त्यासाठी मीडियम फ्लेमवर छान असे कुरकुरीत हे वडे तुम्हाला तळून घ्यायचे आहे. जर तुम्ही हे वडे आप्पे पात्रामध्ये तळणार असाल तर तुम्हाला अगदी छोट्या साईजमध्ये करायचे आहे. त्याचबरोबर तेलाचा वापर थोडासा जास्त करून मीडियम फ्लेमवर छान असे हे वडे तुम्हाला तळून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने राहिलेले सर्व वडे मी तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी छान असे परफेक्ट असे आपले हे वडे तयार झाले आहे. त्याचबरोबर ह्या वड्यासाठी जे वाटण केलं होतं त्यामुळे वडे आणखीनच चवीला छान असे लागणार आहे. हे पहा, अगदी छान असे सर्व वडे आपले तळून तयार होत आहे. साधारणतः 7 वडे माझे या एवढ्या बॅटरमध्ये तयार झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकाल अजिबातही तेलकट झालेले नाही. अगदी छान असे तयार झाले आहे. रंग पाहू शकता, स्ट्रेक्चर पाहू शकता, अगदी परफेक्ट असं आलेलं आहे. यासाठीची जी आंबट गोड चटणी करायची आहे ती करण्यासाठी आपण ओला नारळ घेतलेला आहे. त्यानंतर आपण हलकीशी फुटाणा डाळ घेतलेली आहे जेणेकरून छान असं चटणीला बाइंडिंग येतं. पुदिना घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा साखर टाकणार आहोत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण चिंच टाकलेली आहे. साधारणतः थोडीशी चिंच या ठिकाणी आंबट चव येण्यासाठी वापरलेली आहे. त्याचबरोबर बेडगी मिरची, छान असं चटणीला रंग यावा, त्याचबरोबर चवीला देखील छान लागावी यासाठी बेडगी मिरची मी साधारणतः 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तेल टाकलेलं आहे आणि छान अशी ही चटणी आपण अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून अगदी घट्टसर वाटून घेतलेली आहे. ही चटणीला तुम्ही फोडणी देखील देऊ शकता, परंतु मी जिरे मोहरीची फोडणी न देता अशी देखील चवीला खूप छान अशी लागते. चटणी आपली तयार आहे, वडे देखील तयार आहे. गरमागरम आपण ते एका डिशमध्ये सर्व करणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढे माझ्या येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल. बेल आयकॉनवर प्रेस केल्यामुळे तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन देखील येईल. त्याचबरोबर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. चमचमीत आपली वडे आणि चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. अशा पद्धतीचे नाश्त्याचा मेनू एकदा नक्कीच बनवून पहा. कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.